सुपर 3 साठी आता तुम्हाला लढत पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान. खरं तर आता एकाच जंगलातील दोन वाघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील. एका बाजूला जामताराचा बदलापूर तर दुसऱ्या बाजूला दुर्विश 11 बैर ग्रुप बदलापूर. या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. ऑफिशियल पंच चला DK सर, KP सर, आपण मैदानाचा ताबा घ्या. आज घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा श्री गणेश कासगाव संघाला बाय मिळाली आहे. तो संघ देखील पुढे सरकला. अठरा चेंडूची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकाची मॅच. हा देखील सामना तुम्ही पाहताय मैदानावरती ध्रुवीश 11 बैर ग्रुप बदलापूर विपक्ष जामताराचा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. सलामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय निरंजन पिसेकर त्यांच्या साथीला प्रतीक पिसेकर, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज KP, कुणाल पेनकर. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल ऑन साईडला बुडवलाय. फुलटॉस होता आणि पहिल्या बॉलवरती दणदणीत सुरुवात. बॉल सीमा पार. चौकार. मयूर ग्रुप बदलापूर संघ खेळतो आणि त्या संघासाठी 3 बॉलवरती 3 सिक्सर जर मारले कोणत्याही बॅटरनं तर काकडवालची एवन जोडी हरीशजी बोईर साहेब आणि त्याच्या साथीनं विकासजी पावशी साहेब त्यांच्याकडून 2000 रुपयाचा काच प्राईज देण्यात येईल. गोलंदाज यार चांगला फटका आहे. यावेळेस तुम्ही पाहता 20 मध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकाराला धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतोय. गुरुदास यार यापुढेच देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चालला. यावेळेस तुम्ही पाहता यष्टीरक्षकाच्या ताब्यात. या बॉलला देखील पुन्हा एकदा आडवा बाटा खेचायचं होतं, नाही जमलं. टप्पा पडला. पुन्हा एकदा बॉल मात्र शरीरावरती जाऊन आदळतोय. दरम्यान इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना नवनाथ राऊत आपण फक्त 1 मिनिट आमच्याशी संपर्क साधा. नवनाथजी राऊत आपण 1 मिनिट आमच्याशी संपर्क साधा. रील स्टार समीर लहाने आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची आयथिंग खडा होती. यावेळेस तुम्ही पाहताय चेंडू घळघळत राहिला. दरम्यान एक चिक सिंगल. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मैदानावरती तुम्ही पाहता एक चौकार, एक षटकार जरूर आला. सलग 2 बॉल निर्धाव फेकले. केपीनं 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सज्ज होते. पुन्हा एकदा केपी तर स्टॅकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय प्रतीक पिसेकर. खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल धाबे करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव इथे मात्र 1 मिनिट जातीय आणि धावफलक 12 धाबा.
संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही पाहू शकता मालिकेभरासाठी चमचमणारी बाईक आणि त्या बाईकसाठी आपण फायनल पर्यंत धाबा मोजतो. फायनल मॅच पर्यंत आम्ही धाबा मोजणार आहोत. त्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये बाईकसाठी जो कोणता खेळाडू असेल त्याचे पूर्णपणे धाबा आम्ही फायनल पर्यंत मोजू यात शंकत नाही. षटक क्रमांक पहिला संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अगदी 12 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. हाफ ट्रॅकर होता, चांगला फटका पार मिळतोय. पॉइंटला खेळाडू पुढे सरकतोय. एक चिकी सिंगल एक बंडी दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धाबा मिळतील का? हो मिळतील देखील, कारण भरपूर वेगाने खेळाडू इथे मात्र 2 धाबा एक पडत असताना टीमची टोटल धावफलकावरती 14 धाबा आतापर्यंत जोडले गेल्या. धावफलक तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना सुमित राऊत आमच्या सोबत जोडले गेलेत. खरं तर स्कोरच्या भूमिकेत 4 रात्रीपती त्यांच्या देखील छोट्याशा खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी होती आणि अचूकप्रमाणे आता ते ती जिम्मेदारी निभवत असताना कुणाल डायरे थोडीशी झोप डोळ्यावरती आहे, परंतु इनॅक्शनमध्ये आहेत. मोहाची वाडी संघ भरपूर चांगला खेळला. गुरदस्त यार चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलाय. जियाद होते चेंडूला तुम फेक करतील दरम्यान धाबे ते मिळते पुन्हा एकदा या 2 धाबा. दीपकला तुम्ही पाहता आज दीपक जवळजवळ 7 वाजता या मैदानावरती दाखल झाला. टीम जांताराचा बदलापूर संघाचा जवळून त्याने आज क्रिकेट पाहिला, कोणता खेळाडू कसा खेळतोय, त्यामुळे आता त्याचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीनं 16 आकड्यावरती पोहोचत असताना षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय विलास निरगुडा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 2 धाबा आता एकपट्ट्या गेल्या. राम लिहे देखील जोडले गेलेत. ऑन साईडला बडबल आहे. बॉल चालला येते मात्र शॉर्ट मिड विकेटला एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती आहे हे देखील पाहावं लागेल. पहिल्या षटकाच्या अंती एक षटकार एक चौकार जरूर आला, परंतु धावफलक फक्त 12 धाबा आपण पाहिल्या आणि आता तुम्ही पाहता आतापर्यंत 5 धाबा खर्च करत असताना गोरदाज विलास निरगुड्याला तुम्ही पाहताय 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 3 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढाई. गुरदाज सज्ज होतोय. विलास राईट मोर द विकेट. या वेळेला देखील ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरता बेगाने बॉल मात्र निघून चालला. यस्ती रक्षकाच्या जमध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतोय विलास निरगुडाला. तुम्ही पाहू शकता गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक दुसरा संघनायकानं जिम्मेदारी दिली आहे विलासच्या खांद्यावरती आणि आतापर्यंत ती जिम्मेदारी तो देखील सांभाळतोय, कारण धाबा त्याने खर्च केल्यात या मॅचमध्ये फक्त आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपन्न. ऑन साईडला खेळलाय बेटन वाटचा क्रिकेट तुम्ही पाहता. स्कॉर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतोय. एक चिक्की सिंगल. इरफानला तुम्ही पाहताय भरपूर वेगानं धावत पळत चेंडूवरती पोहोचला. एक सिंगल येथे मिळते. टीमची टोटल संख्येच्या जोरावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलकावरती 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रात्रीच्या वातावरणामध्ये हा सामना तुम्हाला पार मिळतोय. 2 वाजून 51 मिनिटे संपन्न झालेत आणि 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत. एका बाजूला जाणताना बदलापूर तर दुसऱ्या बाजूला ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर. रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा. गुरदाज विलास निरगुडाला तुम्ही पाहता. डीके सराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाता. कडव सर फ्रॉम इनगाव कल्याण डोंबिवली असे ठाणे रायगडमध्ये आपण साधण्याने पाहतो. डीके सरांची कामगिरी मोठी आहे. येस ड्रिंक्स पण आपण रेडी जायचं आहे. खेळाडू कक्षातून आपण पाणी घेऊन जायचं. गुरदाज तयार. खोदून काढलाय. चांगला फटका गॅप मध्ये खेळले. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला त्याच्या हाताला ब्रश करून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील साबतचं इथे मात्र तुम्ही पाहताय प्रयत्न अपुरे पडले आणि बॉल सीमा पार. चौकार.
थँक्यू सो मच. बाळाराम कांबरी साहेब याच भागाचे भाग्य विधाते. त्यांचं संगीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत. त्याचबरोबरीनं आमचे नवनाथजी राऊत असतील, हरीशजी राऊत, सुधाकरजी राऊत, साईनाथजी राऊत यांचंही कौतुक व्हायला हवं. वैभवजी चतुरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. आमचे सुमितजी राऊत यांना देखील विसरून चालणार नाही. या महेशजी भुईर त्यांचंही मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 3 गोलंदाज इरफान येतोय. गोलंदाजी बारकवरती स्ट्रायकिंग एरियावरती बॅटर तुम्ही पाहताय निरंजन पिसेकर. चांगला फटका आहे. पवनच्या क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय पुढे सरकलाय. गोल गिरकी घेतली यावेळेस मात्र चेंडूनं. दरम्यान जियात चेंडूवरती पोहोचतील, उचलून फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आत्तापर्यंत 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला 12 बेल. धावफलक पुढे सरकत असताना 4 षटकाची मॅच, 3 षटकाची मॅच माफी असावी. गुरुदास यार यापुढे देखील फटका चांगला एक्स्ट्रा कपरा खेचला. क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आत्तापर्यंत 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. प्रत्येक पिसेकर यांच्या बॅटमधून 2 धाबा इथे मात्र एकपडल्या गेल्या. धावफलक पुढे सरकतोय. चांगली बॅटिंग करत असताना टीम बदलापूर मयूर ग्रुप टॅप करण्याचा प्रयत्न होता. फक्त सिंगल धाबा इथे मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काय मिळणार नाही. टीमची टोटल पुढे सरकते. धावफलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत धाबा 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साईनाथजी राऊत खरं तर या मॅचमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये आता आढावा घेतात. कोणत्याही प्रकारची कमी तर राहिली नाही आहे ना, कारण अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही पाहता ही स्पर्धा आता येऊन ठेपले. ऑन साईडला घेतलाय फटका तर चांगला गॅप मध्ये. बॉल मात्र गोळीच्या वेगाने फरार. अंपायर सिग्नल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चौकार आहे. चौकार. 4 धाबा. 4 धाब्याच्या साथीनं धावपला पुढे सरकेल. 30 आकडावरती अगदी सीमारेषेच्या लगत चेंडू पडला. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र घराघरात राहिला. दरम्यान एक चिकी सिंगल एकवण्याचा प्रयत्न होतोय आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. 31 धाबा 31. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. प्रतीक यांना तुम्ही पाहू शकता. शेवटचा बॉल ते आता फेस करतील. गुरदास यार शेवटचा बॉल आक्रमण चढवलाय. बॉल चाला वी शेप मध्ये. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे एक पडला. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल आणि तिसरीचा प्रयत्न आता होतोय, परंतु आता परतावा लागेल माघारी. निरंजन पिसेकर यांना मैदान सोडावं लागतंय. परंतु 3 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 34 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आणि जशी दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक, आमचे गुरुतुल्य समालोचक. खरं तर त्यांचं समालोचन ऐकत असताना आम्ही देखील समालोचन शिकलो असे आमचे मार्गदर्शक नारिवली डोंबिवलीचा एक बुलंद आवाज जगदीश पाटील सर. धन्यवाद.
सामना दोन संघामध्ये अर्थातच अगदी जवळचे संघ आणि एकमेकांचे डावपेच ओळखून असणाऱ्या दोन टीम्स पहा मिळतात. एकीकडे जाणता राजा बदलापूर आणि मयूर ग्रुप बदलापूर. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पाहतोय इरफान आणि त्याचबरोबर सागर. सागर देशमुख आणि इरफान ही सलामीची जोडी पाहतोय आपण. एकूण लक्ष आहे ते मात्र टार्गेट 34. 18 चेंडू 34चं टार्गेट आहे आणि गोलंदाज पॉवर प्लेचं एकमेव षटक. प्रतीक तरे यांना पाहतोय. पहिलं षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीनेच. चला सामना सुरू करा. जास्त वेळ नका करू प्लीज. लहान मुलं आपण चेंडूची फेकाफेक करू नका. सामना सुरू होतोय. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. लेट्स प्ले. व्हेरी फास्ट बॉल. पहिलाच बॉल. टॅपिंग क्रिकेट सागरच्या वतीने. डायरेक्ट हिट मात्र झालं नाहीये. जर झालं असं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन कलम आणि त्याचबरोबर उमरोली. चला साहिल लोंगले आणि स्वप्नील बनसोडे दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं. आपण टॉस करू आपण, कारण मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला बाळ मिळाली. तो संघ पुढे सरकला आणि या 4 संघामध्ये लढत पाहा मिळेल. त्याच्यानंतर 2 संघ विजेता राहतील. त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल. ज्याला ड्रॉची चिठ्ठी मिळेल तो फायनलला पोहोचेल. ओ फटका चांगला. स्केअर ऑफ द विकेट. अगदी बॅटवरती मिडल करत असताना इरफानच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार. कॅप्टन या. चला पटाक्यांची आतिषबाजी होते. म्हणजे आता मुख्य या सामन्याला सुरुवात झाली आहे. असं म्हणतात की आता जी मैदानावरची छोटी मोठी युद्ध होती ती संपल्यात आणि आता खऱ्या अर्थाने मोठ्या युद्धाला प्रारंभ होत असताना एकेरी धाव मिळाली. सागर देशमुखला पाहतोय या स्ट्राईक वरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आल्या. टॉस केला जाईल दोन टीम मध्ये. सामना 3 ओव्हर. ओह शॉट एंड पुल सक्सेसफुल. ब्युटिफुल सिक्सर. देशमुखच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पूल ठरलाय सक्सेसफुल. रोहित शर्मा स्टाईलने पूलचा लाजवाब फटका होता. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना शानदार षटकार. ओ बॉलला टर्न केल्याचा प्रयत्न. फिल्डिंग खराब. चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेला. रनआउटचा धोका. पाहावं लागेल ते. थ्रो तर चांगला आलाय. एष्ट्या वाकवल्यात आणि अंपायर निर्णय चेक करू आपण. अंपायर डिसिजन आउट आहे मात्र चेक करू.
काहीसा प्रश्न विचारला जाईल, कारण सागर देशमुख सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज होता ज्याने षटकार ठोकला होता, मग त्याला लगेच माघारी परतावं लागलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट. स्कोर 13. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. वन डाऊनचा खेळाडू जिहाद मैदानावरती आपल्याला पहा मिळतोय. लास्ट टू गो. एक चौकार एक षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न सरळ खेळल्यात, मात्र फिल्डर आल्यात. एकच धाव. गुड थ्रो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 1/14 अशी धावसंख्या पाहायला मिळतो आपल्याला जाणता राजा बदलापूर या टीमची. 12 चेंडू 20 ची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. शॉर्ट टीम मीटिंग करा. आम्ही सामन्याचा सिच्युएशन समजू शकतो. 12 चेंडूमध्ये 20 बनवायचे आहेत. आव्हान मागणं नाही आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे. कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण जाईल. चला सामना सुरू होतोय आता. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. स्ट्राईकला फलंदाज पहा मिळतो आपल्याला जानला पाहतोय. नॉन स्ट्रायकरला इरफान. हे 2 खेळाडू पाहतोय आपण. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. झेलची शक्यता मात्र नाही आहे. फिल्डर पासून थोडस दूरवरती राहिलं, मात्र चांगली फिल्डिंग करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न येतो. यस्नो आणि अखेरकार रोखलं गेलंय. चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट मयूर ग्रुप बदलापूरच्या वतीने. अकरा चेंडू 19 धावसंख्येची गरज आता. इरफान फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. यूज अँड मॅक्सिमम. थँक्यू. चला चेंडू द्या तो. अरे चला इरफानच्या बॅटमधून षटकार आलाय, त्यामुळे सामना थोडासा टर्न होत असताना आता बनवायच्या त्या 10 चेंडू 13 समीकरण पहा मिळतंय. पुन्हा एकदा पुल केलाय. फटका फसला हवेमध्ये. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय आणि ते रनआउटचा धोका संभवला असता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पहा मिळतो आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती. 9 चेंडू 11चं युक्युलेशन समीकरण आवक सरासरी
ही मात्र आपल्याला आता पहा मिळते मॅच मध्ये. हो फटका चांगला आहे, रन्स मिळतील. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आणखीन एक मोठा फटका. मॅचचा निकाल लावण्याच्या प्रयत्नामध्ये इरफानला पाहतोय आपण. चांगली बॅटिंग झाली. एक चौकार एक षटकार येत असताना एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 27. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का मात्र नाही आहे. कबसला फिल्डर आलेत तोपर्यंत एक धाव. 28 ही धावसंख्या. 6 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये बनवायचे आहेत 6. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. कलम आणि उमरोली. नाही फटका फसला हवेमध्ये. फिल्डर दूरवरून झेल नाहीये मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्यात आणि षटक संपलाय दुसरं. आता 6 मध्ये 4 बनवायचे आहेत. 4 धावा जरी बनवायच्या असले तरी सुद्धा दमछाक होईल का, कारण मागचा सामना याच्या अगोदरच्या 2 सामन्याच्या अगोदरचा सामना असाच काहीसा पाहायला मिळाला. ढवळेपाडा आणि मोहाची वाडी या टीम मध्ये, कारण 7 मध्ये 2 बनवायच्या होत्या. अगदी शेवटच्या चेंडूवरती सामना आला. त्यामुळे आता 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या फक्त 4. सहा चेंडू 4 धावसंख्येची गरज. अत्यंत महत्वपूर्ण मॅच पहा मिळतो आपल्याला, कारण जो संघ जिंकेल ना तो मात्र बायच्या रेसमध्ये पहा मिळेल. कारण चिठ्ठी मिळाली त्याला तर तो थेट दिल्लीला अर्थातच फायनलमध्ये प्रवेश करेल. मयूर पिसेकर यांना पाहतोय या गोलंदाजी मार्कवरती. एकेरी धाव मिळाली आहे. 31 धाबा. 5 मध्ये आता 3 धाबा बनवायच्यात. एखादी विकेट डॉट बॉल जर आलं तर मॅच मध्ये मजा येईल. थोडं फिल्डिंग जवळ अगदी सजवण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. 2 रन्स. 2 चेंडू 2 धावा. आता फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. 4 मध्ये 2 बनवायचे आहेत. फटका चांगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डिंग खराब. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गरज होती का. येथे मात्र विकेट मिळेल का. हो यस. रनआउट. इरफानला माघारी परतावं लागेल. अतिघाई संकटात नाही. आता 1 धाव बनवायची. आता 1च धाव मिळाली मात्र 1 धावेची गरज आहे. चला न्यू बॅट्समन विलास 3 मध्ये 1 बनवायचे आहेत. सामना संपवण्याचा प्रयत्न होता इरफानचा, मात्र थोडीशी रनवे कमी पाहायला मिळालं आणि त्यामुळेच त्यांना रनआउट व्हावं लागलं. 3 चेंडू 1. ओ रन्स मिळत असताना पाहतोय आपण जाणता राजा बदलापूर संघ हा पोचलाय तो पुढच्या फेरीमध्ये आणि सामना आता सुरू होईल नव्याने. कलम. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ करू नका. दोन्ही संघांना विनंती राहील. एकीकडे श्रीपती बाबा हा संघ पहा मिळेल आपल्याला.
दुसरीकडे कलम संघ आणि आता सामना जिंकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच